रुपये देणं आहे. हे देणं शेतकऱ्यांच्या गाळप हंगामातलं देणं आहे. परंतु तो कारखाना तयार होत असताना त्या कारखान्यावर अनेक बँकांचं कर्ज आहे. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम काय आहे की पहिल्या त्या कारखान्यांना सगळ्या बांधून घेतलेला आहे की आम्ही ज्यावेळेस कारखाना उभा करत असताना कर्ज देतो त्यावेळेस त्या कर्जाची परतफेड करायचा पहिला अधिकार आमचा आहे. अशा पद्धतीनं आरबीआय नुसार बाय शेड्यूलनुसार तो नियम आहे. त्या नियमाचा सुद्धा तुम्हाला थोडंसं पाठीमागच्या काही काळामध्ये जातो तुम्हाला त्याला पुरावा म्हणून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 2015-16ला माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याने जवळजवळ शेतकऱ्यांचे 15 ते 20 कोटी रुपये ऊसाचे FRP सहित पैसे दिलेले नाही. सहकारी साखर कारखाना त्या सहकारी साखर कारखान्यावर RRCची कारवाई झाली. म्हणजे आता हुकुमशाह आहे का आता तुम्ही ज्या RRCची कारवाई झाल्या म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीनं हे म्हणतोय की आता आमचा 8 दिवसात पैसे मिळणार आहेत. त्या कारखान्यावर RRCची कारवाई झाली. RRCची कारवाई झाल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे पैसे द्यायचा ज्यावेळेस टायमिंग आलं त्यावेळेस मात्र बँकेचे अधिकारी तिथं आले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या RRC कारवाईला स्टे आणला की पहिलं पैसे आमचं द्यायचं आणि मग तुम्हाला कोणाचं देणं द्यायचं हे द्या. त्यांनी RBIचा शेड्यूलनुसार दिलं. म्हणून आज सुद्धा जरी आज या कारखान्यावर RRC कारवाई झाली असली तरी सुद्धा आपण एक मागणी काय केली पाहिजे कलेक्टर साहेबांकडे अशा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संचालकांना त्या चेअरमनवर फसवणुकीचा वैयक्तिक फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणून मग त्यांच्या प्रॉपर्ट्या लीज करून त्यातून आमचं देणं द्या. कारखान्याच्या वैयक्तिक पैशातून आपल्याला पैसे मिळणं मला दुरापास्त